स्थानकामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करत हा सगळा जमाव जो आहे तो पांगवलेला आहे। आंदोलकांना या ठिकाणाहून पांगवलेला आहे। दोन दृश्य आपण पाहतो, ज्यावेळेला पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आणि हा सगळा जमाव या ठिकाणाहून पांगवला। आता पूर्णतः ट्रॅक रिकामी झालेले आहेत, रेल्वे स्टेशन रिकामी असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि पोलिसांच्या रिपोर्ट नंतर आता लोकल ट्रेन सुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे। गेल्या 10 तासापासून या ठिकाणी अंबरनाथ ते बदलापूर अशी लोकल सेवा देखील बंद झाली होती। संपूर्ण बदलापूर स्टेशनला आणि आजूबाजूच्या परिसराला जे आहे ते आता छावणीचं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच खरं तर सर्व पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात होते, कोणतेही अपरिचित घटना घडू नये यासाठी खरं तर या ठिकाणी तैनात होते। सर्व नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाचं देखील पोलिसांनी म्हणणं ऐकून घेतलं होतं, परंतु परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जात होती आणि त्यामुळे जो आहे तो पोलिसांनी 10 मिनिटांपूर्वी जो आहे तो या ठिकाणी लाठीचार्ज केला आणि या लाठीचार्जमध्ये जे आहे ते काही महिला, काही पुरुष, अनेक जण जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पोलिसांकडून जो आहे तो आता लाठीचार्ज केल्यानंतर संपूर्ण स्टेशन आणि स्टेशन परिसर खाली करण्यात आलाय आणि आताची आपण परिस्थिती बघितली तर संपूर्ण पोलीस जे आहेत ते पोलीस रेल्वे स्टेशनच्या बाहेर तैनात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, ज्यावेळेला पोलिसांनी लाठीचार्ज करत हा जमाव या ठिकाणी पांगवलेला आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे बदलापूर स्थानकाची आत्ताची दृश्य आहेत, लाईव्ह दृश्य आहेत की आता संपूर्ण परिसर रिकामा झालेला आहे। आंदोलक जे आहेत ते या ठिकाणाहून निघून गेलेत, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय। आंदोलकांनी केलेल्या इथे दगडफेकीमध्ये काही जण जखमी देखील झाले। ठीक आहे ना यार, विचारलं पाहिजे, असं तुम्ही असं आता सकाळपासून त्याला करायला पाहिजे होतं। तर पोलिसांची मोठी कुमक सध्या बदलापूर स्टेशन मध्ये आहे। पुन्हा एकदा आंदोलक या ठिकाणी जमू नयेत याची काळजी पोलीस या ठिकाणी घेत आहेत आणि पोलिसांच्या रिपोर्ट नंतर काही वेळातच आता इथून लोकल सेवा जी आहे ती देखील सुरू होणार आहे। गेल्या 10 तासापासून इथून लोकल सेवा बंद पडली होती। अंबरनाथ ते बदलापूर अशी ही लोकल सेवा या ठिकाणी बंद होती। त्याचबरोबर ज्या एक्सप्रेस ट्रेन आहेत त्या सुद्धा इतर मार्गाने वळवण्यात आलेल्या होत्या। 10 तास रेल्वेला याचा फटका बसलेला आहे। त्यानंतर आता पोलिसांनी लाठीचार्ज करत हा जमाव या ठिकाणाहून पांगवला। याआधी मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचले होते, त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला, त्यांना इथून निघून जाण्यासाठी वारंवार विनंती देखील करण्यात आली होती। मात्र 10 तासानंतर सुद्धा ट्रॅक रिकामा होत नसल्यानंतर पोलिसांनी इथे लाठीचार्ज केलेला आहे आणि आता संपूर्ण ट्रॅक जो आहे ते रिकामा करण्यात आलेला आहे। आंदोलकांना पांगवण्यात आले। ही काही वेळापूर्वीची बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतो की आंदोलकांना या परिसरातून देखील पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती बदलापूर स्थानकाची। तर या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये काही जण जखमी झालेत, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये सुद्धा काही जण जखमी झालेत। तर त्यांना देखील रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी एका बाजूला ठेवण्यात आले। तसंच संपूर्ण बदलापूर स्टेशन मध्ये पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी उपस्थित हजर आहेत आणि या सगळ्या ठिकाणी आंदोलक कुठून येत आहेत का यावर देखील पोलिसांची नजर आहे। लाठीचार्ज होत असताना आंदोलकांकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक देखील करण्यात आली होती। मात्र त्यानंतर सुद्धा पोलिसांनी आंदोलकांना इथून हटवलं, तसंच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। बदलापूर मधल्या त्या संतापजनक घटनेनंतर त्याचे पडसाद जे आहेत ते बदलापूरमध्ये उमटले। बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती। त्यानंतर पालकांसहित काही आंदोलक हे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला देखील आले होते। आज सकाळपासून सकाळी 8 वाजल्यापासून रेल रोको केला होता बदलापूरवासियांनी आणि या संदर्भात न्याय द्या, आरोपीला फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली होती। आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी वारंवार या ठिकाणी संवाद साधला होता। मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा पाऊण तास आंदोलकांशी संवाद साधला। त्यानंतर अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत हा जमाव जो आहे तो इथून पांगवलेला आहे। मात्र तातडीनं त्या आरोपीवर कारवाई करावी, त्याला फाशी द्यावी अशी मागणी बदलापूर वासियांनी केली आहे।